आज मी तुम्हाला दाखवते माझं नाईटचं रुटीन. तर सकाळीच ना आई आबा आलेले आहेत गावाकडून. तर हे जे पोतं दिसते ना हे त्यांनीच आणलेलं आहे. त्याच्यामध्ये गहू आहेत आणि गावाकडून येताना त्यांनी ही विपर आणल्या होत्या. त्यांनी घेतले होते तिथं त्यांना खाण्यासाठी, पण त्यांना तेवढं काही गेलं नाही. त्याच्यामुळं जेवढ्या उरल्या होत्या त्या इकडे घेऊन आल्या. तर इथं संध्याकाळी पहिल्यांदा बॉबी तळून घेतल्या. म्हणजे किती 5:30-6 तास मी लागते स्वयंपाकाला, कारण माही नंतर रडती. त्याच्यामुळं लवकर होत नाही स्वयंपाक आणि उशीर होतोय. आणि आई आबाला थोडंसं लवकर लागते जेवायला, म्हणून आमचं कधी बी असते. त्याच्यामुळं पहिल्यांदा इथं बॉबी सगळ्या तयार करून घेतल्या, म्हणजे तळून घेतल्या. आणि आज बनवायचा होता गाजराचा हलवा. आता हिवाळा तर सुरू झालेलाच आहे. तर आता गाजराचा हलवा आणि मटर हे तर दररोजच प्रत्येकाच्याच घरी असते. म्हणून इथं पहिल्यांदा गाजरं सगळे खिसून घेतले, पहिल्यांदा धुवून घेतले, सगळे खिसून घेतले. नंतर कढईत तूप टाकलं आणि गाजर टाकलं. मस्त ऑरेंज कलर आला होता त्याला. मग साखर टाकली त्याच्यामध्ये. नंतर काजू बदाम आणि हे विलायची पूड टाकली आणि मस्त ह्याच्यात गरम केलेलं दूध टाकलं आणि 10 मिनटं कमी गॅसवर हा जो गाजराचा हलवा आहे ना तो सगळा शिजवून घेतला. आणि गाजराचा हलवा एकदम छान झाला होता. माहीला झोपवलं. नंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि जेवण झाल्यास मी सगळ्या जी किचन आहे ना ते पूर्ण क्लीन करून ठेवलं, कारण मिस्टरांना सकाळी लवकर जायचं असते. ते 4 वाजता पण जाते, 6 वाजता पण जाते. त्यांनी जेव्हा पण जातील तेव्हा मला त्यांना डबा करून द्यायचा असते. तरी ते सगळी डब्याची पण तयारी करून ठेवली होती. मटकी भिजत घातली होती, शेपूची भाजी कट करून ठेवली होती. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मी आता झोपणार होते. तर चला, असा होता आजचा आपला शॉर्ट व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.